पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू असून नवीन 12 बेडसाठी जागेचा विकास करण्यात येतोय। मात्र हे काम सुरू असतानाच गेल्या 2 महिन्यांपासून स्मशानभूमीतील पाण्याचं कनेक्शन तुटलं आहे। परिणामी रक्षा विसर्जनासाठी आवश्यक असलेलं पाणी मिळत नसल्यानं नातेवाईकांना नदीतून पाणी भरून आणण्याची वेळ येते। हेच नव्हे तर विस्तारीकरणाच्या कामामुळे स्मशानभूमीकडे जाणारा मुख्य रस्ता मुरुम टाकून बंद करण्यात आला असून त्यावर आडवी लाकडी अडथळे टाकण्यात आलेत। त्यामुळे उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी पेठ, फुलेवाडी, सानेगुरुजी वसाहत, संभाजीनगर या भागातून येणाऱ्या अंत्ययात्रांना मार्गच सापडत नाही। रस्ता बंद असताना कुठलाही सूचना फलक, नकाशा किंवा बॅरिकेड लावले गेलेले नाहीत। परिणामी सिद्धार्थनगर मार्गे येणाऱ्या वाहनांना मधूनच परत फिरावं लागतं। रस्ता बंद असल्यानं दलदलीतून मार्ग काढत मृतदेह वाहून न्यावा लागतो, ज्यामुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संताप आहे। या भोंगळ कारभारामुळे स्मशानभूमीत मयतांची हेळसांड होत असून महानगरपालिकेने अद्याप याकडे दुर्लक्षच केलं आहे। सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता काम सुरू ठेवण्यात येत असल्यानं अंत्ययात्रांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केलाय। मी सुशील भांदिगरे, सामाजिक कार्यकर्ता, जुनवदरपेठ। आज तुम्ही हे माझ्या मागे बघत आहात पंचगंगा स्मशानभूमीचा हा रस्ता आहे। या ठिकाणी नवीन पंचगंगा स्मशानभूमीचं विस्तारीकरणाचं काम चालू आहे। हे काम करत असताना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने रस्त्याच्या मध्येच मागा हा मुरुम टाकला आहे। हे आता 2 दिवस झाले या ठिकाणी पडलाय, लाकडं आडवी पडलेले आहेत। या ठिकाणी जर शिवाजी पेठ असू दे, उत्तरेश्वर पेठ, फुलेवाडी ह्या साईडची समजा मयत प्रेतं आलीत तर त्यांना या ठिकाणी जायला वाट नाही आहे। या ठिकाणी कुठलाही सूचना फलक नाही आहे की काम चालू आहे आणि रस्ता बंद आहे। ही बॅरिकेड मगाशी मी व्हिडिओ घेतला, ती बॅरिकेड पण बाजूला केलेली आहेत आणि चिखल आणि दलदल झालेलं आहे। रात्रीची तर या ठिकाणी लाईट नाही आहे। कुठल्या प्रेताची या ठिकाणी हेळसाड झाली, प्रेत पडलं तर ह्याला जबाबदार कोण आहे? त्याचबरोबर खालनं सिद्धार्थनगर मार्गे पंचगंगा स्मशानभूमीला जी लोक येतात त्या ठिकाणी जी वाहतूक होते त्या वाहतुकी थांबवण्यासाठी पण महानगरपालिकेनं किंवा ह्या कॉन्ट्रॅक्टरनं बोर्ड लावलेलं नाही की पुढं रस्ता बंद आहे म्हणून। आज मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की या 2 दिवसामध्ये शिवापेठेतल्या अनेक प्रेतं आलीत। त्या प्रेताला जी लोक या चिखलातनं दलदलीतनं गेलीत त्या लोकांनी मला फोन केला की साहेब जरा तुमच्या वॉर्डमध्ये जाऊन बघा पंचगंगा स्मशानभूमीची अवस्था काय आहे। एक प्रेत 12 वाजता रात्री आलं, त्यावेळी पूर्ण स्मशानभूमीमध्ये लाईट नव्हती। या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन तुटलेलं आहे आणि मुळामध्ये या ठिकाणी राखेला ज्यावेळी पाणी इथं लागतं त्यावेळी पंचगंगा नदीतनं बारडी बुडवून आणायला लागत आहे। या ठिकाणी कनेक्शन जोडलेलं नाही ह्या नवीन पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी। त्यामुळं मला एवढंच या ठिकाणी सांगायचे की महानगरपालिकेचे आयुक्त किंवा प्रभारी जे असतील त्यांनी या ठिकाणी यावं आणि इथं ज्या सुविधा द्यायला लागतात त्या त्वरित द्याव्या आणि हा रस्ता येणाऱ्या नागरिकांसाठी मोकळा करावा आणि जे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून सुरक्षित लोकांना, येणाऱ्या प्रेतासाठी, लोकांसाठी, नागरिकांसाठी पुरवावी ही या ठिकाणी मी महापालिका आयुक्तांना मी विनंती करते माझ्या माध्यमातून। महानगरपालिकेवर तातडीने याकडे लक्ष घालून हा अनागोंदी कारभार थांबवावा, अन्यथा आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला।